दौंड यांना आलेला होता। नवनाथ दौंड हे जिल्हा परिषदचे 3 वेळा निवडून आलेले सदस्य आहेत, उभाटाचा तो तालुका अध्यक्ष आहे। यांना वाटलं की आम्ही या गावचे जहागीरदार आहोत, आम्ही या गावचे सरदार आहोत आणि सामान्य रयतेनं आम्हानी जाब विचारायला काय अधिकार आहे। आणि हा राग मनात धरून ज्यावेळी कैलास महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेला त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी छोटीशी काईल ठेवून त्याच्यामध्ये इंगळ गरम केलेले होते। लाल भडक झालेल्या इंगळावरती रोड गरम केले गेले आणि त्या कैलासच्या अंगावरती, खांद्यावरती, पोटावरती रॉड ते फिरवले गेले। जखमा हाडापर्यंत त्या गेल्या। त्याच्या संडाच्या जागेवरती सुद्धा रॉड लोखंडी फिरवला गेला। अरे ही क्रूरता आली कुठून या महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून देवा भावगडं रयतेचं एकच मागणं आहे की हे राजकीय आश्रयाखाली वाढत असलेले गुंड, हे गुंडाराज या महाराष्ट्रातलं खतम करा। एक तर गुंड तुरुंगात राहील, नाहीतर एक तर गुंड हे राज्य सोडून जाईल, अशी व्यवस्था निर्माण करा। सर, सरकार आपलंच आहे, कुठे कमी पडतंय प्रशासन या ठिकाणी कारवाई करण्यामध्ये? सरकार आमचं आहे, आम्ही जनतेसाठी आहे। आणखी एका छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग होणार आहे, मात्र छावा चित्रपटावरून टीका होताना पाहायला मिळते। थोर महापुरुषांवरती जे टीका करतायत त्यांच्यावरती कारवाई होत नाही, मात्र सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री आज छावा दाखवणार असं विरोधकांकडून सांगलं। छत्रपती शिवाजी राजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून देवाभाऊंचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे। राजकारणातली गुंडागर्दी ही आज जन्माला आली नाही, ज्यांनी जन्माला घातली वाढवली त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। ते संपवण्याचा काळ, त्याचा शेवट हा देवाभाऊंच्या हस्ते होईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आहे। बघितलं तर जो कैलास बोराडे प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। मात्र यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाईचे आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।